तुम्हाला माहिती आहे का, तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तो एखादा बाहेरचा माणूस नाही, तुमची परिस्थिती नाही किंवा नशीबही नाही. तो शत्रू तुमच्या आतच राहतो. रोज सकाळी तुमच्या कानात कुजबुजतो, अजून 5 मिनिटे, झोप, नंतर करू, उद्या बघू. त्या शत्रूचं नाव आहे आळस. हा आळस तुम्हाला हळूहळू अगदी शांतपणे संपवतोय. तुमचे स्वप्न, तुमचे भविष्य, तुमची लायकी या सगळ्याचा हा आळस लिलाव करतोय. आज वेळ आली आहे या आळसाशी मैत्री तोडण्याची. आज वेळ आली आहे आळसाचा तिरस्कार करण्याची. बऱ्याच लोकांना वाटतं की आळस म्हणजे फक्त पडून राहणं. नाही, आळस म्हणजे एका जागेवर थांबून स्वतःच्या नाशाची वाट बघणं. जेव्हा तुम्ही म्हणता ना, आज मूड नाही आहे, उद्या अभ्यास करेन, उद्यापासून जिम सुरू करेन, तेव्हा तुम्ही फक्त काम पुढे ढकलत नाही, तर तुम्ही तुमच्या यशाला पुढे ढकलत असतात. विचार करा, तुम्ही जेव्हा आळस करत बेडवर पडलेले असतात, फोनवर रील स्क्रोल करत वेळ वाया घालवत असतात, बरोबर त्याच सेकंदाला जगात कुठेतरी तुमचा कॉम्पिटिटर घाम गाळत असतो, मेहनत करत असतो. तो तुमच्यापेक्षा पुढे निघून जातोय. मग जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा नशीब खराब होतं असे म्हणून रडण्यात काय अर्थ आहे? आळस सुरुवातीला खूप गोड लागतो. आराम करायला कोणाला आवडत नाही, पण हा आराम एकदम एक दिवस हळूहळू मारणारं विष बनतो. आळसाचे 3 मोठे परिणाम लक्षात ठेवा. पहिला परिणाम, वेळेची चोरी. वेळ कधीच परत येत नाही. आळसात घालवलेला प्रत्येक सेकंद तुमच्या आयुष्यातून वजा होतोय. दुसरं, आत्मविश्वासाचा अंत. जेव्हा तुम्ही ठरवलेलं काम करत नाही, तेव्हा स्वतःच्या नजरेत तुम्ही लहान होता. तुमचा आत्मविश्वास शून्यावर येतो. 3, पश्चातापाचे आयुष्य. वय निघून गेल्यावर जेव्हा मागे वळून बघाल, तेव्हा फक्त एकच वाक्य तोंडातून निघेल, कदाचित मी तेव्हा मेहनत केली असती. मला सांगा, तुम्हाला पश्चातापाचं आयुष्य जगायचं आहे की गर्वाचं? जर गर्वाचं जगायचं असेल तर या आळसाचा तीव्र तिरस्कार करायला शिका. आता प्रश्न येतो, या आळसाच्या विळख्यातून बाहेर कसं पडायचं? आळसाचा तिरस्कार कसा करायचा? या 3 गोष्टी आजपासूनच लागू करा. पहिली गोष्ट, 5 सेकंदाचा नियम. सकाळी जेव्हा अलार्म वाजेल किंवा जेव्हा एखादं काम करायची वेळ येईल, तेव्हा मनात 5, 4, 3, 2, 1 उलटी मोजणी करा आणि विचार न करता थेट कामाला लागा. मेंदूला तुम्हाला फसवण्याची संधीच देऊ नका. दुसरी गोष्ट, स्वतःला त्रास द्या. आरामदायी आयुष्य म्हणजेच कम्फर्ट झोन तुम्हाला अशीच यशस्वी बनवणार नाही. जोपर्यंत शरीराला आणि मनाला त्रास होत नाही, तोपर्यंत प्रगती होत नाही. वेदनेचा आनंद घ्यायला शिका. तिसरी गोष्ट, तुमच्या स्वप्नांची आठवण ठेवा. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला विचारा, मी इथे का आलोय? माझे स्वप्न काय आहेत? माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काय कष्ट केलेत? जेव्हा डोळ्यासमोर आईवडिलांचे कष्ट आणि स्वतःचे स्वप्ने असतील, तेव्हा गादीवर पडून राहण्याची तुमची लायकी उरणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, आळशी माणसाला फक्त तेवढंच मिळतं जे मेहनत करणारे सोडून देतात. तुम्हाला कोणाचे उष्टे तुकडे नकोत. तुम्हाला तुमचं साम्राज्य उभं करायचं आहे ना, उठा, तुमचे हातपाय हलवा. हा आळस तुमचे भविष्य खातोय. या आळसाचा राग आला पाहिजे तुम्हाला. तिरस्कार करा त्या प्रत्येक क्षणाचा जो तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब नेतोय. तुम्ही जन्माला आला आहात इतिहास रचवण्यासाठी, बेडवर पडून राहून वेळ वाया घालवण्यासाठी नाही. मरगळ झटकून टाका. आज आत्ता या क्षणापासूनच कामाला लागा. जर या व्हिडिओने तुमच्या रक्तामध्ये थोडी जरी उष्णता आणली असेल ना, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी आळसाचा तिरस्कार करतो आणि मी आजपासून मेहनत करणार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या आळशी मित्रांसोबत शेअर करून त्यांना जागे करा. अशाच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर परत भेटूया पुढच्या एखाद्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. चला तर कामाला लागा आणि ह्या आळसापासून स्वतःची मुक्तता करून घ्या. बाय.